असे म्हणतात, जीवनात संधी निर्माण करता आल्या पाहिजे. खरं सांगू का? जीवनात संधी येतातच. फक्त त्या ओळखता आल्या पाहिजे. जर जीवनातील संधी ओळखायच्या असतील, जर आपण संधीच्या शोधात आहात, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. संधी निर्माण करण्याची संधी आहे. आपण विद्यार्थी दशेत आहात अथवा जीवनातील कोणत्याही टप्प्यावर आहात, तरी हा व्हिडिओ तुम्हाला नवीन ऊर्जा आणि दृष्टी प्रदान करणारा ठरेल. मित्रांनो नमस्कार, मी दीपक चांदुरे आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आपल्यासारख्या काही मित्रांच्या आग्रहास्तव यूट्यूबच्या माध्यमातून समयी अंतर्मनातील आशेची ही एक संवाद मालिका सुरू करीत आहे. वैयक्तिक आयुष्य असो वा कौटुंबिक आयुष्य अथवा सामाजिक परिस्थिती, सर्वत्र नैराश्याचे वातावरण दिसून येत आहे. अशा स्थितीत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सकारात्मकतेचा एक किरण आपल्यापर्यंत पोहोचविणे हा या संवाद मालिकेचा हेतू आहे. या संवाद मालिकेतील पहिला संवाद, संधी निर्माण करण्याची संधी, या सुरुवात करूया. सुरुवातीला एक गोष्ट ऐकू. ही गोष्ट साधारणतः एक 25 वर्षांआधी मी ऐकलेली आहे. ही गोष्ट ऐकल्यानंतर माझ्या आयुष्यात बरेच परिवर्तन पण आले. चला तर पहिले एक गोष्ट ऐकू. एक जागतिक स्तरावरील चित्रकला स्पर्धा होती. फार मोठं बक्षीस त्या चित्रकला स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेलं होतं. अत्यंत प्रतिष्ठेची मानल्या गेलेली ती एक स्पर्धा होती आणि या स्पर्धेमध्ये जगातील नामवंत, कीर्तिवंत, प्रसिद्ध असे जे चित्रकार आहेत संपूर्ण जगातील, ते चित्रकार त्या स्पर्धेमध्ये स्वतःची कला दर्शविण्यासाठी स्पर्धेत उतरले होते. जगभर या स्पर्धेची चर्चा सुरू होती आणि स्पर्धेचा दिवस उजाडला. स्पर्धेची अट अशी होती की चित्रकाराने त्या स्पर्धेसाठी जो एक सभागृह ठेवलेला आहे, त्या सभागृहात प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी चित्र काढायचं. चित्र काढल्यानंतर त्याला जी जागा त्या सभागृहात दिलेली असेल त्या जागेवर त्यांनी त्याचं चित्र लावायचं. त्यानंतर परीक्षक येतील. परीक्षक सर्व चित्रांचं अवलोकन करतील, परीक्षण करतील, मूल्यमापन करतील आणि त्यामध्ये केवळ पहिलाच क्रमांक, दुसरा क्रमांक नाही, फक्त पहिला क्रमांक दिला जाईल. पहिला क्रमांक कोणाला मिळेल हे निश्चित झाल्यानंतर त्या स्पर्धेत ठेवलेले सर्व चित्र हे प्रदर्शनीच्या स्वरूपामध्ये पाहण्यासाठी उपलब्ध होणार होते. या स्पर्धेचा दिवस उजाडला. चित्र काढून झाले. चित्रकारांचं काम संपलं. परीक्षक आले. परीक्षण संपल्यानंतर ती प्रदर्शनी खुली झाली. प्रदर्शनीसाठी द्वार उघडले गेले आणि द्वार उघडल्याबरोबर सर्वांच्या मनामध्ये पहिला प्रश्न काय असेल, तर तो स्वाभाविक आहे, स्पर्धेचं पारितोषिक कोणत्या चित्राला दिलेलं आहे, सर्वोत्तम चित्र कोणते आहे हे पाहण्याची ओढ सर्वांच्या मनामध्ये होती. एक जे चित्र होतं ज्याला पारितोषिक मिळालेलं होतं, त्या चित्राच्या तिथे लोक जाऊन थांबले. चित्र काय होतं? अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारी एक वाट आहे आणि या वाटेवर समोर निघून गेलेली एक परी आहे. बरं, ही परी कशी आहे, तर तिची त्या चित्रामध्ये पाठमोरी बाजू दिसत आहे. तिचे मुलायम मृदू केस वाऱ्याने उडत आहेत. त्या परीचे पंख सुद्धा सोनेरी आहेत आणि तिचे कपडे रत्नजडित आहेत आणि तिचे पैजण सुद्धा अत्यंत सुंदर पद्धतीने त्या चित्रकाराने चितारले होते. त्या परी जिथून चालत गेलेली आहे, जेवढी वाट तिने पूर्ण केलेली आहे, तिच्या पाऊल खुणा सुद्धा सोनेरी आहेत. इतकं अप्रतिम असं ते सुंदर चित्र या ठिकाणी चित्रकारांनी चितारलं होतं. ते चित्र पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये ओढ निर्माण व्हायची की त्या परीचा चेहरा पाहायला पाहिजे. ही ओढ मनामध्ये निर्माण होईलच. या पद्धतीचं ते चित्र काढण्यात आलेलं. मात्र त्याची पाठमोरी बाजू दिसत होती. पाहणाऱ्याला चित्र पाहून समाधान होत होतं, मात्र मनात एक नवीन ओढ लागत होती की ह्या परीचं मला या परीचा चेहरा पाहायचा आहे, हिचं समोरून हिचं रूप पाहायचं आहे. जमा असलेल्या लोकांनी त्या चित्राच्या बाजूला उभ्या असलेल्या चित्रकाराला प्रश्न विचारला, कॉंग्रॅट्स, अभिनंदन, तुम्ही सुंदर चित्र काढलेलं आहे.
अप्रतिम चित्र तुम्ही काढलेलं आहे. मात्र प्रश्न हा आहे आमच्या सर्वांचा की तुम्ही या परीचा चेहरा का काढला नाही? तेव्हा मित्रांनो, चित्रकारांनी जे उत्तर दिलं ते फार मार्मिक आहे. चित्रकार म्हणतो, ही परी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नाही बरं का. परी म्हणजे आपल्या जीवनातील संधी आहे. हिचा चेहरा ओळखू येत नाही आणि ती निघून गेली की मग तिचं मूल्य कळतं. मग वाटते की अरे, फिसल गेली, हातातून निघून गेली, संधी निघून गेली. मित्रांनो, आपणही कितीतरी वेळा म्हटलं असेल, गोल्डन चान्स होता, मिस केला. तेव्हा जर ती संधी घेतली असती तर आज कदाचित आयुष्य वेगळं राहिलं. आयुष्य हा संधींचा खेळ आहे आणि संधी अशाच हातातून निसटत गेल्या तर कल्पनाही करवत नाही. चित्रकार म्हणतो, संधीचा चेहरा ओळखू येत नाही. त्या संधी नावाच्या परीचा चेहरा पाहण्याची, ओळखण्याची ओढ मनात सतत राहिली. आणि मित्रांनो, 25 वर्षांनंतर त्या संधी नावाच्या परीचा चेहरा पाहण्याचा योग आला, ओळखू आला, असं पण म्हणू शकतो. हो, खरंच मी संधीचा चेहरा पाहिला आहे. तुम्हालाही पाहायचा आहे का? थोडं मन पक्क करावं लागेल. कारण संधी सुंदर असते कारण ती पाठमोरी असते. मात्र तिचा चेहरा प्रत्येक वेळेस तितकाच आकर्षक असेल असे नाही. याचं कारण आहे, जी संधी आहे, पाठमोरी आहे, सुंदर आहे, सुवर्ण आहे, तिचा चेहरा हा जबाबदारीचा असतो. संधी जेव्हा येते तेव्हा ती जबाबदारीचा चेहरा घेऊन जीवनात येते. मानवाला जबाबदारी नको असते आणि संधी मात्र हवी असते. आणि इथेच गफलत होते. जबाबदारी टाळल्यामुळे संधी निसटत असतात, संधी निसटल्या जातात. एक उदाहरण पाहू. महाविद्यालयातला एक प्रसंग आहे. कुठल्या तरी एका थोर व्यक्तीच्या जयंतीचा कार्यक्रम होता आणि पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे कोण काय भाषण देणार वगैरे ठरलं होतं. इतर तर सर्व प्राध्यापकांची भाषणे होती. एक विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून एक विद्यार्थी भाषण देणार होता. मात्र जेव्हा प्रत्यक्ष कार्यक्रमाचा दिवस होता त्या दिवशी कुठल्या तरी कारणाने तो विद्यार्थी कार्यक्रमाला पोहोचू शकला नाही. प्राध्यापकांना असं वाटलं की ह्या कार्यक्रमामध्ये कोणीतरी विद्यार्थी प्रतिनिधी बोलले पाहिजे. त्यामुळे सभागृहात बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी बोलण्याची क्षमता आहे असं प्राध्यापकांना वाटत होतं. त्या 1-2 विद्यार्थ्यांना प्राध्यापकांनी भाषण देण्यासाठी बोलविलं, किंबहुना आग्रहच धरला. मात्र ज्या विद्यार्थ्याला त्यांनी आग्रह धरला तो विद्यार्थी काही उठला नाही. त्याचाच मित्र एक होता, तो त्याच्या मागे बसून होता आणि प्राध्यापकांनी सहजच म्हटलं, ये भाषण दे. आपल्यापूर्वी बोलण्याची क्षमता असलेलीही बोलले नाही. हा अनुभव पाठीशी असणारा आणि स्वतःच्या आयुष्यामध्ये यापूर्वी कधीही मंचावर जाऊन भाषण देण्याचा अनुभव नसलेला तो विद्यार्थी क्षणात विचार करतो की नकार देऊ आणि संकट टाळून. मात्र तेव्हाच त्याच्या मनात विचार येतो की मला नाहीतरी बोलता येत नाही, त्यामुळे माझ्यापासून इतरांच्या काही अपेक्षाही नाहीत, तर चला बोलून तर बघू. असा विचार करून तो विद्यार्थी जातो आणि तो विद्यार्थी साधारण असं अत्यंत सर्वसाधारण पद्धतीने आपलं भाषण देतो. पुढे चालून तो विद्यार्थी आपल्या महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करतो, विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करतो आणि राज्याचेही प्रतिनिधित्व करून राष्ट्रीय स्तराच्या स्पर्धांपर्यंत सहभागी होतो, त्या स्पर्धा गाजवितो. तो विद्यार्थी जेव्हा यशाच्या शिखरावर होता तेव्हा महाविद्यालयातील इतर विद्यार्थी म्हणत होते त्याला संधी मिळाली म्हणून तो पुढे गेला. इतरांच्या दृष्टीने ती संधी होती, तीच बाब त्या विद्यार्थ्याच्या दृष्टीने जबाबदारी होती. त्याने जबाबदारीचा स्वीकार केला म्हणून संधी निर्माण झाल्या. हेच कुटुंबात, शिक्षणात आणि व्यवसायात अथवा नोकरीत घडते. विद्यार्थी दशेत एकीकडे अभ्यास करणे ही जबाबदारी आहे, तर ती स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी सुद्धा आहे. कौटुंबिक अथवा सामाजिक कार्यात छोटी किंवा मोठी कुठली तरी जबाबदारी स्वीकारणे ही स्वतःतील गुणवत्ता प्रदर्शित करण्याची, स्वतःतील गुणवत्ता वृद्धिंगत करण्याची एक संधी आहे. असेच व्यवसायात आहे आणि असेच नोकरीतही आहे. विशेष म्हणजे
एका संधीतून दुसऱ्या संधीचे द्वार उघडले जातात आणि या प्रकारे परिश्रमाने जबाबदारी स्वीकारून ती पूर्ण केल्याने संधी आणि संधींच्या माध्यमातून जीवन खुलत जाते. जबाबदारी टाळणाऱ्यांना संधी मिळत नाहीत. संधी नावाच्या सोनेरी परीचा चेहरा जबाबदारीचा असतो आणि म्हणून तो चित्रकार म्हणतो, संधीचा चेहरा ओळखू येत नाही. मित्रांनो, जबाबदारी स्वीकारणे ही यशस्वी जीवनाचा एक भाग आहे. स्टीफन कोव्हे यांचे विश्वप्रसिद्ध पुस्तक आहे 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल्स. यामध्ये यशाचा पहिला मंत्र दिलेला आहे आणि तो आहे बी प्रोॲक्टिव्ह, अर्थात अग्रकर्मी व्हा. पुढाकार घेऊन काम करा, पुढाकार घेऊन जबाबदारी स्वीकारा. अर्थात जबाबदारी स्वीकारली तर नवनवीन संधी उपलब्ध होत जातात. जबाबदारी टाळून संधीची वाट पाहणे म्हणजे डोळे बंद करून प्रकाशाची वाट पाहणे आहे. जबाबदारी आणि संधी एकाच काठीचे दोन टोकं आहेत. आपण काठीचे जबाबदारी नावाचे टोक उचलायचे असते आणि संधी नावाचे टोक आपसुकच उचलले जाते. आशा आहे आजच्या या संवादाद्वारा जीवनात संधी ओळखणे सोपे जाईल. संधी ओळखण्याची ही संधी ज्यांना ज्यांना आपल्याला उपलब्ध करून द्यायची असेल त्यांच्यापर्यंत या व्हिडिओची लिंक शेअर करा. या व्हिडिओबद्दलच्या प्रतिक्रिया आपण कमेंट्स बॉक्समध्ये देऊ शकता. लवकरच भेटू आणि जीवनाशी थेट संबंधित असणाऱ्या एका पैलूवर संवाद साधू. धन्यवाद.